नमस्कार, मी अनिकेत पेंडसे. टॉप 9 न्यूज मध्ये तुमचं स्वागत. आणि दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आपल्याला आढावा घ्यायचा या बातमीपत्रातनं मात्र सुरुवात करूयात संजय राठोड प्रकरणातील 9 महत्त्वाच्या घडामोडी. संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निर्णय त्यांच्या पक्षानं घ्यावा. त्यांनी भूमिका ही नैसर्गिक घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे प्रकरणाचं समर्थन करू शकत नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही आमच्या पक्षाची मागणी आहे, असं विधान पंकजा मुंडे यांनी TV9 सोबत बोलताना केलंय. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे का? आता बघा, दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे त्यांच्या पक्षांनी ठेवलं. आमची तर मागणीच आहे द्यावा म्हणून, आमच्या पक्षाची मागणी आहे. संजय राठोडांनी पूजा चव्हाणच्या आईवडिलांना 5 कोटी रुपये देऊन त्यांचं तोंड गप्प केलंय. त्यामुळे पूजाचे आईवडील कधीच तोंड उघडणार नाहीत, असा सनसनाटी आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केलाय. 5 कोटी रुपये त्यांना दिलेले आहेत म्हणून त्यांचं तोंड बंद आहे, ते आयुष्यात उघडणार नाही आणि स्वतःच्या लेकीसाठी कधीच न्याय मागण्यासाठी पुढे येणार नाही. पूजाच्या कुटुंबियांवर 5 कोटी घेतल्याचा आरोप करणाऱ्या शांताबाई राठोड या आमच्या नातेवाईकच नाहीत, असा खुलासा तिच्या वडिलांनी केलाय. संजय राठोडांनी 5 कोटी रुपये देऊन पूजाच्या कुटुंबियांचं तोंड गप्प केल्याचा आरोप तिची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी केला होता. साहेब, हे बघा, मी पहिल्यापासून म्हणतो नातेवाईक नाही आहे, नातेवाईक लांबून आहे, पण जवळपास त्यांच्या मिस्टरला मरून 25 वर्ष झाले. साहेब, आमच्या जवळच असल्यामुळे आम्ही जायचं यायचं, पण 25 वर्षापासून साहेब आमचं त्यांचं तोंड बघितलं नाही अजून. पूजाच्या आजीनं जे आरोप लावले त्यात नेमकं काय सत्य आहे ते समोर येणं गरजेचं आहे, अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष उमा खापरे यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात जे काही काळबेरं आहे ते समोर यायला पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. पूजा चव्हाण प्रकरणात राज्य सरकार आरोपींना पाठीशी घालतंय, असा आरोप भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी केलाय. सरकार टिकवण्यासाठी मवियाचा आटापिटा सुरू आहे. चुकीच्या प्रवृत्तीला पाठीशी घालणं चूक आहे. केवळ आघाडी टिकवण्यासाठी तडजोड केली जाते, असाही आरोप पंकजा मुंडेंनी उद्धव ठाकरेंवर केलाय. त्यांनी केवळ सरकार टिकवण्यासाठी किंवा केवळ एखादं अलायन्स टिकवण्यासाठी पाठीशी घातलं जाते चुकीच्या गोष्टींना, त्याचा मी तीव्र निषेध करते. यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये जे घडलं ते खरं की खोटं? माध्यमांमध्ये व्हायरल झालेल्या क्लिप्स खऱ्या की खोट्या, याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, अशी मागणी फडणवीसांनी केली आहे. तुम्हाला कुणाला साधू संत ठरवायचं असेल तर ठरवा, पण मग तुमची नैतिकता काय आहे हे जनतेसमोर येते, असा टोलाही त्यांनी लगावलाय. मुख्यमंत्र्यांनी केवळ याचं उत्तर दिलं पाहिजे की ज्या काही क्लिप्स आहेत त्या खऱ्या की खोट्या, जे यवतमाळच्या मेडिकल कॉलेजमध्ये घडलं ते खरं की खोटं. संजय राठोड यांनी शिवसेना नेते दिवाकर रावते यांची भेट घेतली आहे. शिवसेनेचे विदर्भातील संपर्क प्रमुख असलेल्या दिवाकर रावतेंना संजय राठोड आपले राजकीय गुरु मानतात. राजीनामा दिल्यानंतर राठोडांनी दिवाकर रावते यांची स्वतंत्र भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या. वनमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आमदार म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवसेना नेते दिवाकर रावते आणि अनिल परबांच्या भेटीनंतर स्वतः संजय राठोड यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे उद्या विधानसभेत विरोधकांकडून जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला, पण त्यांच्या आमदारकीचं काय? शिवसेना त्यांच्या आमदारकीचाही राजीनामा घेणार का, असा सवाल भाजपनं केलाय. भाजपनं त्यांच्या ट्विटर हँडलवरून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरल्यानं पूजा चव्हाण प्रकरण राठोड आणि शिवसेनेला आणखीनच भोवणार असल्याचं दिसतंय. आणि आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय. पाहुयात अधिवेशनातल्या 9 महत्त्वाच्या अपडेट्स. सरकारनं वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. विदर्भ मराठवाड्यात लोक राहतात हे लक्षात ठेवावं, असा इशारा सुधीर मुनगंटीवारांनी दिलाय. आमचं ते 12 आमदाराशी काय घेणं देणं आहे? ते 12 आमदार कोण तुम्ही पाठवले आम्हाला माहित नाही. ते 12 आमदार झाले, पण 12 आमदार नाही म्हणून विदर्भ मराठवाडा दारोदार ही भूमिका काही योग्य नाही. अजितदादाला शेवटी विनंती करतोय. विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. ज्या दिवशी राज्यपाल विधान परिषदेच्या 12 नावांची यादी घोषित करतील त्यावेळी वैधानिक विकास मंडळ घोषित करू, असं अजित पवार म्हणाले. आणि याच अजित पवारांच्या विधानावर देवेंद्र फडणवीस चांगलेच भडकले. 10 नंबरी झालं पाहिजे. 10 नंबरी काय, आणखीन कुठला नंबर लावून तसं करू आपण.
फक्त त्या संदर्भामध्ये देखील ज्या दिवशी 12 नावं जाहीर होतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वैधानिक विकास मंडळ मराठवाडा विदर्भाची घोषित केली जातील. अजित पवारांच्या पोटातलं ओठात आल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 12 आमदारांसाठी मराठवाडा विदर्भातले लोक ओलीस ठेवले का असा सवाल त्यांनी केला. आम्ही भिकारी नाही आहोत, जे हक्काचं आहे ते घेतल्याशिवाय राहणार नाही असं फडणवीस म्हणाले. दादांचे आभार मानतो की त्यांच्या मनातलं ओठावर आलं. 12 आमदारांकरता विदर्भ मराठवाड्याला ओलीस ठेवलं तुम्ही. ओलीस ठेवला तुम्ही. ओलीस. अध्यक्ष महोदय, किती राजकारण अध्यक्ष महोदय. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सभात्याग केलाय. वैधानिक विकास मंडळ आणण्याच्या मागणीवरून विरोधकांकडून सभात्याग करण्यात आला. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी सभात्याग केला. अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला. सन 2000 अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करत फडणवीस यांनी सभागृहातून बाहेर पडण्याचा इशारा दिला. विशेष म्हणजे यावेळी गदारोळ घालणाऱ्या सदस्यांकडे पाहून एक काय रे असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. राज्यपालांनी आपलं अभिभाषण मराठीत केलं. यावेळी राज्यपाल म्हणाले की कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलंय. माझं शासन कर्नाटक महाराष्ट्र विवादाबाबत सुप्रीम कोर्टात ठाम भूमिका मांडतंय. मराठी भाषिक न्याय देण्यासाठी काम करतंय असं राज्यपाल म्हणाले. महाराष्ट्राची बाजू ठामपणे मांडत आले आहे आणि यापुढेही मांडत राहील. सीमावर्ती भागातील मराठी भाषिक जनतेप्रती बांधिलकी व्यक्त करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझे शासन वचनबद्ध आहे. एरवी राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळतो, पण आज अधिवेशनात राज्यपालांनी सरकारच्या कोरोना काळातील कामगिरीचं चक्क कौतुक केलं. धारावी सारख्या भागात यशस्वीपणे कामगिरी केली असं ते म्हणाले. तर माझी कुटुंब माझी जबाबदारी सरकारकडून राबवण्यात आली. या योजनेचा देखील भरपूर फायदा झाला असं कौतुक राज्यपालांनी सरकारचं केलं. मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळालंच पाहिजे असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले. तसंच बॅनर घेऊन अबू आझमी विधिमंडळात आले होते. एनआरसी आणि CAA कायदा राज्यात लागू करू नये, नाहीतर आम्ही आंदोलन करू असा इशाराही सपाचे आमदार अबू आझमी यांनी सरकारला दिलाय. विशेष म्हणजे अबू आझमी हे ठाकरे सरकारमधील सहयोगी आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनावरही कोरोनाचं सावट आहे. राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात विधिमंडळ, मंत्रालय, पोलीस, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. सुदैवानं एकाही आमदाराची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली नाही. आणि आता बघूयात राज्यातल्या कोरोना संबंधीच्या 9 महत्त्वाच्या अपडेट्स. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलाय. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान मोदींनी भारत बायोटेक कंपनीची कोवॅक्सिन लस घेतली आहे. सर्वांनी लस घेऊन देश कोरोनामुक्त करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोरोनाची लस टोचून घेतली आहे. मुंबईतील JJ रुग्णालयात पवारांनी सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस घेतली आहे. यावेळी सुप्रिया सुळे, तात्याराव लहाने देखील उपस्थित होते. राज्यात पहिल्यांदाच मोठ्या नेत्यानं आज कोरोनाची लस घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळेंनी देखील कोरोनाची लस घेतली आहे. मुंबईतल्या JJ रुग्णालयात जाऊन सुप्रिया सुळेंनी कोरोनाची लस घेतली. रुग्णालयाच्या कर्मचारी श्रद्धा मोरे यांनी ही लस दिली. आपणही नोंदणी करून लस अवश्य टोचून घ्यावी अशी विनंती सुप्रिया सुळेंनी केली. राज्यासाठी आज दिलासादायक बातमी आहे. आठवड्याभरानंतर कोरोनाचे आकडे आज काहीसे कमी झालेत. आज राज्यात कोरोनाचे 6,397 नवे रुग्ण आढळलेत. तर आज राज्यात 30 जणांचा मृत्यू झालाय. राज्यात 5,754 रुग्णांना डिस्चार्ज मिळालाय. राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रतीक पाटील यांनी सोशल मीडियावर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट करत आपली तब्येत चांगली असून आपण विलगीकरणात असल्याचं स्पष्ट केलंय. कल्याणचे शिवसेना खासदार आणि मंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. संपर्कात आलेल्या इतरांनीही चाचणी करून योग्य काळजी घेण्याचं आवाहन श्रीकांत शिंदेंनी केलंय. तर प्रकृतीही उत्तम असल्याची माहिती श्रीकांत शिंदेंनी दिली आहे.
मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या 5 रुग्णालयात आणि 3 खासगी रुग्णालयात लसीकरण करण्यात येते. तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील व्यक्ती आजपासून लस घेऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे आजपासून होणाऱ्या लसीकरणासाठी कोविन ॲपमधील तांत्रिक अडथळे लक्षात घेता लसीकरणाची वॉक इन सुविधाही महापालिका उपलब्ध करून देते. जळगावात कोविन ॲपमध्ये नाव नोंदणीसाठी कर्मचारी आणि ज्येष्ठांचे प्रयत्न निष्फळ ठरलेत. कारण ॲप सुरूच झालं नाही आणि ॲप अपडेशनचं काम सुरू झाल्यानं जिल्ह्यातील ज्येष्ठांना आज लसीकरणाला मुकावं लागलंय. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून वर्धा प्रशासनानं जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले. तसंच होम क्वारंटाईनचे नियम मोडणाऱ्यांना आता कोविड सेंटरला पाठवण्यात येणार आहे. सोबतच त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात येणार आहेत. आणि आता बघूयात मुंबई उपनगरातल्या 9 महत्त्वाच्या घडामोडी. गेल्या वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबईत झालेल्या ब्लॅकआउट मागे चीनचा हात असल्याचा दावा एका अमेरिकन अहवालात करण्यात आलाय. गलवानमध्ये भारतानं दाखवलेल्या कठोरपणावर चीनची ही प्रतिक्रिया होती. भारतानं अधिक कठोर पावलं उचलली असती तर चीन हॅकर्सच्या मदतीनं अख्ख्या भारतात ब्लॅकआउट करण्याच्या तयारीत होता, असा दावा अहवालात करण्यात आलाय. ज्यावेळी मुंबई अंधारात गेली होती त्याच वेळी मी हा घातपात असल्याचं सुतोवाच केलं असल्याचं स्पष्टीकरण नितीन राऊत यांनी दिलंय. या प्रकरणी सायबर विभागात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्याचा अहवाल लवकरच सर्वांसमोर येईल अशी माहिती त्यांनी दिली. वरळीतील युनियन पबवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोविड नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा FIR दाखल करण्यात आलाय. पबचा परवाना तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आलाय. TV9नं बातमी दाखवल्यानंतर पालकमंत्री आदित्य ठाकरेंनी घोषणा केली आहे. या क्लबमध्ये तुफान गर्दी जमवत सर्व नियम धुडकावत जोरदार पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पब असू द्या किंवा रेस्टॉरंट, लोक जर मास्क वापरत नसतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वेळ पडलीच तर परवाना देखील रद्द केला जाईल असं आश्वासन मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिलंय. त्यांना SOP दिली, गाईडलाईन्स दिलेली आहे. ते जर कायद्याचा अंमल करत नसणार तर त्यांचे लायसन्स जप्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला. मुंबईत येतात जुहू पोलिसांकडून कंगनाला अटक केली जाण्याची शक्यता आहे. अंधेरी कोर्टाकडून जामीनपात्र अटक वॉरंट देण्यात जारी करण्यात आलंय. अटक वॉरंट जारी केल्यानंतर कंगना मुंबईत नाहीये. मुंबईतील ईडी कार्यालयात विश्वजित कदम यांची पत्नी स्वप्नाली कदम यांची चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. फेमा कायद्याअंतर्गत स्वप्नाली कदमची चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. थंडीमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याचं वक्तव्य केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलं होतं. त्याचा निषेध करण्यासाठी ठाण्यात युवा सेनेनं अनोखं आंदोलन केलंय. भर उन्हात कानटोपी, स्वेटर, हातमोजे घालून या कार्यकर्त्यांनी आपल्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरलं आणि पेट्रोल पंप चालकांच्या वतीनं पंतप्रधान मोदींना एक ट्रॉफी देण्यात आली. उल्हासनगरमध्ये विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करण्यात आली आहे. उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी इथे हा धक्कादायक प्रकार घडलाय. मुजोर तरुणाविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाण्यातील माझीवडा पुलाजवळ मेट्रोचं काम सुरू असताना MIDCची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलं. पाण्याचा जोर इतका होता की 15 ते 20 फूट उंचीचा पाण्याचा फवारा पाहायला मिळाला. या ठिकाणी जलविभागाचे अधिकारी आणि आपत्कालीन पथक रवाना झालंय. युद्ध पातळीवर काम सुरू आहे. आणि ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आणि आता बघूया जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या 9 घडामोडी. सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाची पाहणी करण्यासाठी आज संसदीय अंदाज समिती जिल्ह्यात दाखल झाली. खासदार गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखालील या समितीनं विमानतळाची पाहणी करतानाच विमानतळ बांधकाम कंपनी IRBचे अधिकारी आणि विमानतळ व्यवस्थापनाशी चर्चा केली. ही समिती आपला अहवाल भारत सरकारला सादर करणार आहे. शिर्डी संस्थान विश्वस्त व्यवस्थेनं 2021 या नवीन वर्षाची मराठी दैनंदिनी वितरण करायला सुरुवात केली. अत्यंत सुबक आणि युनिक डिझाईन असलेल्या दैनंदिनीची विक्री किंमत 70 रुपये आहे. आज माघ द्वितीया तृतीय निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. पुण्यातील घुंडरे आणि थोरात या भाविकांनी ही सजावट केली आहे. सोलापूर ते पुणे सुपरफास्ट विशेष एक्सप्रेस आजपासून सुरू झाली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरहून पुण्याला जाणाऱ्या अनेक रेल्वे कमी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही सुपरफास्ट सुरू झाल्यानं प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. प्रवासी संघटनेकडून या एक्सप्रेसचं फुलं उधळून स्वागत करण्यात आलंय.
लातूर शहरात गेल्या काही दिवसात गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. हत्या, जीवघेणे हल्ले अशा गंभीर आरोपींवर आता गुन्हे दाखल करण्याचा पवित्रा घेतलाय. तर लातूर बाहेर पळून जाणाऱ्या आरोपींनाही आता सापळे लावून पकडण्याचं काम सुरू झालंय. तर वारंवार गुन्हे करणारे आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा निर्णय आता घेतलाय.